तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची नाईट ड्युटी संपवून मी चाललो बघा घरी. खूप दिवस झाले आपले काय ब्लॉग पडत नव्हते, कारण मला टाकू वाटत नव्हतं. तिथून आलो बघा घरी आणि ही गावाची कमान बघितल्यावर तर मला एवढं टेन्शन येते, घरी स्वतः जावं वाटत नाही. आणि त्याचं कारण म्हणजे ही रस्ता बघा, ही रस्ता आणि माझं कंबर अशी मोडली. आता काय सांगाय तुम्हाला. घरी येऊन आंघोळ केली, जेवण वगैरे करतोय तोपर्यंत गोटू भाऊचा फोन. मग काय, गोट्या दुकानात गेलतो तोपर्यंत तिथे निखिल भेट. निखिल म्हणला जळणाऱ्यांसाठी एक नवीन वस्तू आणली, पण निखिलला हे माहित नव्हतं की मी आज ती वस्तू गायब करणार आहे. तिथून गेलतो गोट्या दुकानात, पण काय गोट्याच होता डिप्रेशन मध्ये. गोट्याला प्रेमानं स्टिंग सांग म्हणलं तर गोट्या मग जाऊ द्या, दुकानात आल्यासारखं काय तर फायदा झाला. स्टिंग नाही, कमीत कमी कच्चा मँगो तर भेटला. तर मित्रांनो बघू शकता, आजच्या अन्नदाता श्री गोट्या महाराज शेंडे यांनी आपल्याला कोण सांगितलेलं आहे. कसं पैसे घरी गाडी घेऊन आज काय सुट्टी होती, दिवसभर काय काम नव्हतं, गोट्याला पण सुट्टी होती. मग झालं नियोजन, चाललो गावीस का टाइम. बदलू सर शिर्डे शिर्डे उपाशी चालू आहे. घ्यायचा तुला 250 रुपये 150 दे. गाव हिंडून हिंडून कंटाळा आल्यावर चला म्हणलं आता घरी. बास म्हणलं लय झाल्या चपाती आज. तरी मी निखिलला सांगत होतो तुझ्या लिंबूडा होणार, असाच लिंबू मिरची काय आपल्या गाडीला कशी दिसती कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या निखिलला एक टॅग करा त्यात.